रॉकेट प्लस बायसिकल, बेस्ट बॅटरसाठी बायसिकल, बेस्ट बॉलरसाठी बायसिकल, प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 30,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपये रोख रक्कम आणि आकर्षक चषक, अशी भरघोस बक्षिसं आणि वॉर्ड वाईज पद्धतीने खूप कमी स्पर्धा पाहायला भेटतात आणि वैशिष्ट्य आपल्या विभागातील खेळाडूंना एक उच्च दर्जाचं स्थान भेटावं हीच त्याच मागची संकल्पना होती आणि ती संकल्पना मात्र दुसऱ्या वर्षामध्ये दाखल झाली. शेवटचा अंतिम सामना, अंतिम टप्पा, पहिली इनिंग चाचपणीसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत 2 संघ. मेगा फिनाले इन ऍक्शन मध्ये येणार आहेत. चला डिजिटल स्कोरर जॉईन व्हा प्लीज. 2 मिनिटं थांबायचं आपण. वेदांत कुठे असतील जॉईन व्हा. आणखी एक चेअर घे इकडे. चला 2 मिनिटं थांबायचे. त्याला बसू दे ना, फायनल आहे ना बाबा. तू पुढे ये ना, तू पुढे बघ बसणार. असं आहे. पहिल्या चेंडूवरतीच आपण पाहिलं लेफ्ट हँडेड बॅटर सिंगल कंप्लीट करतोय लेग 22च्या माध्यमातून. मेगा फिनाले आपण पाहतोय. आता मात्र स्ट्रायकिंग वरती ऋषभ. समोरच्या कर्णधाराने सांगितलं होतं की कुठेतरी ऋषभ या सामन्यामध्ये आमच्या संघासाठी खूप जास्त मोठं दडपण म्हणून पडू शकतो. बघावं लागणार कारण ऋषभने महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. इथे मात्र आपण पाहिलं पुन्हा एकदा सिंगल परिपूर्ण होणार आहे. इथे फटका चांगला. वॉर्ड स्टॉप, वॉर्ड स्टॉप, वॉर्ड स्टॉप. अजय साठी एकदा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. उडतावा अजय आपण पाहिलाय. म्हणूनच म्हटलं जातं मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता जनाब, हौसलों से उड़ान होती है. वॉटर स्टॉप अजयच्या माध्यमातून अफलातून स्टॉप आपण पाहतोय. इथे मात्र ऋषभची दांडी केली गुल. आणि त्या स्टॉपचं प्रेशर आहे असं म्हणायला चुकीचं ठरणार नाहीये कारण एक एवढा चांगला चौकार अडवला त्याच्यानंतर फलंदाजावरती लगेच दडपण येतं. आणि प्रेक्षक राजांच्या मध्ये सुद्धा ही चर्चा सुरू आहे की त्या स्टॉप नंतर मात्र हा फटका अर्थातच कुठेतरी चुकला गेला. ब्लॉक होलचा चेंडू गोलंदाजाला सुद्धा क्रेडिट द्यावं लागणार आहे या चेंडूसाठी. मेगा फिनाले आपण अनुभवतोय, आजमावतोय. अजून एक चांगला चेंडू सरळ बॅटीने खेळला फटका सिंगल तिथे सुद्धा भेटूया.
आणि एका धावेने धावफलक 6 या आकड्यावरती आहे. षटक समाप्त झाले. 6 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या चेंडूवरती लेग बाईस, त्याच्यानंतर 2 सिंगल, दुहेरी धाव, विकेट आणि आता मात्र सिंगल पुन्हा एकदा पाहतोय. मेगा फिनाले आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 एक अप्रतिम स्पर्धा. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अद्वित आदित्य. हलक्याने खेळून काढण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली. संतू गतीने धावफलक. जय महाराष्ट्र आराध्य 11 बनाम इच्छा पूर्ती मधली लढत मैदानाच्या आतमध्ये, परंतु कोणाची मेगा फिनाले वरती काबीज करण्याची इच्छा पूर्ण होईल याच्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागणार आहे. इथे मात्र प्लेड स्विंग अँड मिस. 2 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वाईट बॉल आहे. पंचानं थोडंसं मजबूर केलंय शेवटच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करण्यासाठी. वाइड +1, एक के साथ एक फ्री. मेगा फिनाले आपण पाहतोय. शिवसेना चषक 2025 ची शेवटची अंतिम रजनी, शेवटचा टप्पा. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अलॉंग द कार्पेट येतोय चौकार. धावांचा विचार केला. धावफलक 14 या आकड्यावरती आहे. धावांचा विचार केला. धावफलक 14. 4 चेंडू फेकून झालेत. शेवटचा अंतिम चेंडू. धावफलकावरती 15 धावा आहे. दुसरे षटक मेगा फिनाले. जय महाराष्ट्र आराध्य 11 बनाम इच्छा ती 11 आपण पाहतोय. इथे सिंगल परिपूर्ण होतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 ऑन द स्कोर कार्ड टॅली. लॉस ऑफ 1 विकेट. जय महाराष्ट्र आराध्य 11.
गौरवला आपण गोलंदाजी मार्गवरती पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. एका धाब्याने धावफलक 17 या आकड्यावरती आहे. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वाईड बॉल, रनआउटची संधी. वाईड बॉलचा इशारा आहे. अजून एक वाईड, वाईड +1. धाव फलकावरती धावा आहेत आता मात्र 20. दुसऱ्या षटकातील केवळ एक चेंडू डिलिव्हर झालाय, केवळ एक. प्रेक्षकांची अलोट गर्दी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 3-4 स्टँड तर भरले आहेत. बाजूचा पूर्ण क्रीडांगण भरला आणि प्रेम आहे शिवसेना चषक 2025 वरचं. ड्राय केलंय, अजून एक चांगला फटका. जय महाराष्ट्र आराध्य 11 मनोज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावते. 24 2 चेंडूचा खेळ झाला दुसऱ्या षटकातील. तिसरा षटक आपण पाहतोय 2.2. पुन्हा एकदा मनोज सिंगल परिपूर्ण करतोय. हा सुद्धा फटका सागलाय. जय महाराष्ट्र आराध्य 11 दोन्ही फलंदाज ताबडतोड फलंदाजी करताना आपल्याला दिसत आहेत. चेतन सुद्धा रंग बदलतोय. 29 लॉस ऑफ 1. येणारे चेंडू बाकी आहेत 2. लॉस ऑफ 1 चेंडू बाकी आहेत 2. चला प्लीज पंच स्पीडअप करण्याची वॉर्निंग द्या. हा सुद्धा चांगला फटका आहे. हा 33 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे जर आपल्याला वेळ भेटेल तर कॉम्बॉक्सच्या अगदी राईट हँडला आपण पाहतोय अगदी छोटासा चिमुकला आपल्या वडिलांना चेअर करण्यासाठी एवढ्या रात्री मात्र मॅच पाहतोय. तर आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तर अर्थातच आपण याच्यावरती कॅमेरा वळवा. अगदी चिमुकला आपण पाहतोय बिस्किट खात खात मात्र या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घेतोय. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल नक्कीच कॅमेरा आपण त्या चिमुकल्यावरती वळवा. स्वतःच्या वडिलाला अर्थातच चेअर अप करण्यासाठी तो आलाय.
सिंगल परिपूर्ण होतीये, सिंगल परिपूर्ण होतीये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34 लॉस ऑफ 1 विकेट. धावफलक खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आपण पाहतोय अर्थातच त्या चिमुकल्याला स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. एलईडी स्क्रीनवरती सुद्धा आपण तो चिमुकला पाहू शकतो. स्वतःच्या वडिलांना चेअरअप करण्यासाठी अर्थातच तो आज इथे दाखल झालाय आणि क्रिकेटवरती असणारे प्रेम आहे. वडील मैदानाच्या आतमध्ये सामना खेळतायत आणि अर्थातच त्याला आपण एलईडी स्क्रीनवरती पाहू शकतो. बिस्किट पाहता पाहता अर्थातच तो त्या संपूर्ण सामन्याचा आस्वाद घेतोय आणि क्रिकेटवरती असणारे अतोनात प्रेम आपण संपूर्ण भारतभर पाहतोय. आणि क्षणचित्र HNR स्पोर्ट्सच्या माध्यमातून टिपली जाते, त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. गोलंदाजी मार्कवरती शैलेश, ज्याच्याकडे क्षमता आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. ड्राय केलंय अलॉंग द कार्पेट. रन आउट ज्या ब्रेक थ्रूची गरज होती. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. न्यू बॅटर रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचं षटक 5 चेंडू महत्वपूर्ण आहेत. बॅकफूटवरती कट केलंय, तिथे सुद्धा एक सिंगल धाव आणि धावफलक 35 या आकड्यावरती आहे. चार चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र डॉट बॉल आहे. चेंडू फेकून झाला 3. 35 धावा धावफलकावरती आहेत. शिवसेना चषक 2025 चा मेगा फिनाले आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक सिंगल धावफलक 36. 4 चेंडू फेकून झालेत. 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 to go. 36 येणारे चेंडू बाकी आहेत. 2 पहिल्या इनिंगचा खेळ मेगा फिनाले आपण पाहतोय. डायरेक्ट हिट. ऑलरेडी धावका फलकामध्ये खूप जास्त धावा होत्या, त्या 2ची भरत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. जय महाराष्ट्र आराध्य 11 काय फलंदाजी करतोय. स्कोर कार्डचा प्रेशर असेल चेस करताना, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. मेगा फिनालेचा फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू.
स्टेप आउट, चौकाराने समाप्ती. धावफलक तब्बल 40 या आकड्यावरती 43 पाडला करावा लागेल. 43 टार्गेट. चला बॅटर या, बॅटर दाखल व्हा. तब्बल 43 पाडला करायचंय. 43 टार्गेट. 43 टार्गेट. ओम आणि शैलेश ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला सुरुवात करा. वेळेचा विचार केला. वेळ 11:15 वेळ झालेला आहे. ऑलमोस्ट आपण वेळेपेक्षा 1.5 तास उशीर आहोत. वाईट बॉलचा इशारा येतोय. हलक्या हाताने खेळून काढले. एक सिंगल परिपूर्ण होतीये. एक चेंडूचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती, कारण पहिले 2 प्रारंभिक चेंडू वाईड आले होते, त्याच्यामुळे धावफलक 3 आकड्यावरती आहे. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा. धावा रोखणं महत्वाचं आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. इथे मात्र डेलीचा इशारा येईल का? डेलीचा इशारा आलाय. डेलिब्रेटली, अर्थातच आपण पाहिलं चेंडूला कोणत्याही प्रकारची खेळण्याची मनस्थिती नव्हती. इथे प्लेड स्विंग अँड मिस. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलंय गोलंदाजाने. पहिले 2 अवांतर, त्याच्यानंतर 2 डॉट, आणि अर्थातच आपण पाहिलं कमबॅक केलंय. 2 सिंगल नंतर 2 डॉट बॉल आलेत. स्क्वेअर कट, सिंगल परिपूर्ण होतीये वनडीच्या माध्यमातून. पाचशे आकड्यावरती धावफलक 19 मध्ये 38 ची गरज आहे. थोडस कठीण समीकरण, परंतु साध्य करावं लागेल. अजून एक सिंगल आहे. इथे मात्र सिंगलने धावफलक चालतं ठेवता येणार आहेत. 18 मध्ये 37 ची गरज. जय महाराष्ट्र आराध्य 11 एका बाजूला थोडस वरचढ दिसतेय. तराजूचं पारडं थोडंसं झुकलेलं दिसतंय जय महाराष्ट्र आराध्य 11 कडे. तर दुसऱ्या बाजूला इच्छापूर्ती संघाने सुद्धा खूप चांगला खेळ आज दाखवलाय. त्यांच्याकडे सुद्धा कॅलिबर, कॅपेबिलिटी, क्षमता, कुवत स्वतःला सिद्ध करण्याची आहे.
तुषारला आपण पाहतोय महत्वाचा षटक आहे, कारण हा षटक सुद्धा इकॉनॉमिकल आला तर धावफलक चेस करण्यासाठी अजून अडचणीमध्ये संघ आपल्याला दिसेल. इच्छामूर्ती संघ पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा नजारा. फिल्डिंगच्या टीम मध्ये मेसी आणि रोनाल्डो सुद्धा आहेत. काही सुद्धा चर्चा मैदानाच्या बाहेर सुरू आहेत, कारण दोन्ही वेळा महत्वाचे चौकार रडवले गेलेत. इथे ब्रॅव्हो करतोय चुकी. अगदी जलद गतीच्या चेंडूला लेझी एलिगन्सने कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता. अनेक वर्षाचा अनुभव ब्रॅव्होकडे सुद्धा आहे. धावफलक स्थिरावले. सिंगलने जरी धाव आली तरी सुद्धा 16 मध्ये 35 करायचे. 35 रिक्वायर्ड इन अपकमिंग 16 डिलिव्हरीज. मेगा फिनालेचा खेळ आपण पाहतोय. जय महाराष्ट्र विरुद्ध इच्छापूर्ती 11. अजून एक चांगला चेंडू आहे. शफल करून खेळण्याचं मन बनवलं, परंतु अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारा जलद गतीचा. इथे मात्र बॅटर बाद. ओम बाद झालाय. संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप जास्त इम्प्रेस केलं या फलंदाजाने, परंतु आता मात्र तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. त्याचं कारण आहे चांगली गोलंदाजी, भेदक मार आणि धावफलकावरती असलेल्या धावांचं प्रेशर नेहमी आपल्याला मोठ्या सामन्यामध्ये पाहायला भेटतंय. 43 धावा 4 षटकामध्ये चेस करणं फलंदाजाला वारंवार कठीण जातं, जेव्हा जेव्हा मोठ्या सामन्यांचा जर आपण आढावा घेतला. न्यू बॅटर अजयला आपण पाहतोय. इथे मात्र दांडी उडवली आहे. चा पाठलाग करायचे. नऊ धावा धावफलकावरती येत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. बॅटर कोण आहे? बॅटर आदित्य आपण पाहतोय. 13 मध्ये 34 ची गरज आहे. सिंगल परिपूर्ण होतीये. आता मात्र समीकरण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 ची गरज. जय महाराष्ट्र आराध्य 11 पहिल्या बॉल पासून या सामन्यामध्ये मेगा फिनाले मध्ये डॉमिनेट करताना आपल्याला दिसलीये. तेच कंटिन्यू राहिले. चांगला गोलंदाजी अटॅक घेऊन मात्र संघ दाखल झाला. इक्वेशन मेगा फिनालेला गाठण्यासाठी इथे मात्र इच्छापूर्ती जर आपल्याला संघाला करायची आहे तर कुठेतरी 12 चेंडूमध्ये तब्बल 33 धावांचा पाठलाग करायचा आहे, म्हणजे 16.50 च्या सरासरीने धावा अर्जित करायच्या आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजा सुद्धा आपण पाहिलं. 11:20 अवधी झालाय तरी सुद्धा प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहतोय आपण. व्हाईट बॉल स्टँड्स म्हणा, दोन्ही मैदानाच्या चहू दिशेने प्रेक्षक 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 आणि प्रेक्षक आपल्याला दिसत आहेत.
इथे मात्र सिंगल आहे. पहिल्या चेंडूवरतीच सिंगल आली म्हणजे येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 30 ची गरज आहे. चांगला करेक्शन. पॉइंट रिजन वरती चेंडूच्या डिफ्लेक्शनला जज करणं गरजेचं आणि तेच क्षेत्ररक्षकाने केलं. वेळ घेतला, थोडासा टाइम घेतला आणि चेंडूला टॅकल केलं. कोणती घाई तिथे मात्र केली नाहीये. येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आता 29 ची गरज आहे. हा डॉट बॉल आहे का वाईट बॉलचा इशारा येतोय. ब्रॅव्होने थोडेसे प्रयत्न केले कुठेतरी पंचांना अर्थातच गाफील ठेवण्याचे, परंतु पंच तटस्थ आहेत. वाईट बॉलचा इशारा आला. स्टेप आउट आणि मच नीडेड बाउंड्री येते का? फलंदाज बाद आहे की नाही याच्यासाठी आपण वेळ घेतलाय. बॅटर चांगला क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण. सिंगल हँडेड खेळण्याचा प्रयत्न चौकार येतोय. आता टर्निंग पॉइंट ठरेल का? समीकरण आता येणाऱ्या 8 मध्ये 23 ची गरज आहे म्हणजे 2 चेंडू खूप जास्त महत्वाचे. थोडस लेझी एलिगन्स मैदानाच्या आतमध्ये गाफील राहून चालत नाही, कारण नेहमी म्हटलं जातं नजर हटी दुर्घटना घटी. थोडस कॉन्सन्ट्रेशन आपलं कोलॅप्स झालं तर शत्रू तुमच्यावरती तुटून पडणार आहे. 8 मध्ये 23 ची गरज आहे. 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. बॉक्स आउट, बॉक्स आउट, बॉक्स आउटच्या रूपामध्ये गडी बाद. अजून एक झटका आपण पाहतोय. आल्या पावलाने माघारी परतावं लागणार आहे. अजून एक डॉट बॉल आपण पाहतोय. भला मोठा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुद्धा आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये गोल्ड लॉकेट आणि बायसिकल मॅन ऑफ द सिरीज साठी कोणाच्या पदरी पडेल हे सुद्धा बघायचंय.
बेस्ट बॉलर आणि त्यानंतर बेस्ट बॅटरसाठी जी बायसिकल आहे ती कोणाच्या पदरी पडेल हे सुद्धा बघण्यासारखं आणि मॅच अजूनही बाकी आहे. हलक्या हाताने मात्र आपण पाहिलं अजून एक सिंगल, परंतु औपचारिकता बाकी असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये. जय महाराष्ट्र आराध्य 11 अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती विजयाचा सुगंध त्यांच्या खेम्यामध्ये दरवळतोय. शिवसेना चषक 2025 प्रथम पारितोषिकाचा मानकरी कोण ठरेल याच्यासाठी अजून एक चेंडूची वाट बघावी लागणार आहे. बक्षीस समारंभासाठी थांबायचे प्रेक्षक राजा. आणि जय महाराष्ट्र आराध्य 11 इज अ चॅम्पियन ऑफ शिवसेना चषक 2025. मेनी कॉंग्रॅच्युलेशन.